आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे पापलेट फ्राय। तर चला मस्तपैकी पापलेट फ्राय करूयात। सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। पापलेट घेतलेत मी, जास्त मोठी साईज नाही मिळाली, छोट्या साईजचेच आहेत। त्याचे जे पंख आहेत ते आपण कापून घेणार आहोत आणि मग त्याला व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत। मी याला मध्ये मध्ये स्लिट देणार आहे, तर आपण अख्खा पापलेटच फ्राय करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने त्याचे मी आता ते फिन्स होते ते कापून घेतलेत आणि याला आपण असे मध्ये स्लिट्स करणार आहोत। हे बघा असे, जेणेकरून आपण आतली जी त्याच्या पोटातली जी घाण असते ती देखील आपल्याला काढता येईल आणि तो पापलेटसुद्धा छान फ्राय होईल। तर हे अशा पद्धतीने ह्याच्या आतली जी घाण आहे ती आपण काढून घेणार आहोत। ती व्यवस्थित निघते, असे जर स्लिट्स मारलेत तर व्यवस्थित निघते। तर मी आता हे सगळे जे पापलेट आहेत हे असे व्यवस्थित क्लीन करून घेते। तर आपले सगळे पापलेट आता धुवून स्वच्छ झालेले आहेत, क्लीन केलेले आहेत। ह्याला मॅरिनेशनसाठी आपण घरगुती पद्धतीने जो आगरी मसाला बनवला आहे मी तो घेणार आहे, हळद घेणार आहे, यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालून घेऊयात। त्यानंतर धणे पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला मी घालून घेणार आहे याच्यामध्ये। आणि एक स्पेशल मसाला येतो जो पोट्टेचा आगरी कोळी मसाला येतो, तो देखील मी याच्यामध्ये घालणार आहे। ह्याने जराशी टेस्ट अजून छान लागते। यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आता मी कोकमचं अगळ घालणार आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिंच देखील घालू शकता। आणि 2 चमचे मी याच्यामध्ये तेल घालणार आहे। हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी हे वाटण घातलेलं आहे, जे वाटण आपण ओलं खोबऱ्याचं बनवतो तसंच आहे। ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण आणि एक मिरची हे आपलं वाटण आहे। सो ते सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि यानंतर आपण हे जे पापलेट आहेत ह्या पापलेटला आपण हा जो मसाला बनवला आहे तो लावणार आहोत। पण याच्या आधी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात, कारण आपण मीठ घातलेलं नाही आहे। सो आता मीठ घालून व्यवस्थित परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि हा जो मसाला आहे केलेला तो आपण आता पापलेटला व्यवस्थित लावून घेणार आहोत। सगळ्या पापलेटला आता हा मसाला छान लावलेला आहे। आता आपण हे थोडंसं मुरत राहू देत, थोडं ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिट आणि मग फ्राय करायला घेणार आहोत। आता फ्राय करण्यासाठी आपण पहिले घेणार आहोत तांदळाचं पीठ। आता मी तांदळाच्या पिठासोबत काही जण रवा घालतात त्याच्यामध्ये, बारीक रवा। तर मी काय करणार आहे, मी थोडंसं बेसन घालणार आहे। तर त्याआधी आपण बेसन घेऊयात, म्हणजे तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन असं मिक्स करून घेणार आहोत आपण। ह्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते। सो एकदा बेसन टाकून नक्की ट्राय करून बघा। आता याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकणार आहोत आणि घरचा जो मसाला आहे तो टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि ह्याला कोट करणार आहोत। जे पापलेट आहेत त्याला ह्याच्याने कोट करणार आणि फ्राय करून घेणार आहोत। सो चला आता आपण फ्राय करायची तयारी करूयात। तवा छान तापलेला आहे, तर आपण ठेचलेले लसूण थोडेसे घालूयात, जेणेकरून लसणाचा फ्लेवर येणार आहे। आणि आता हे जे पापलेट आहेत हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत, त्याचा लेअर व्यवस्थित बसला पाहिजे। आणि हे आपण त्या एकदम गरम तेल नको आहे, मीडियम आचेवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर मच्छी शिजायला जास्त वेळ काय लागत नाही। सो आता हे आपण तळून घेऊयात पापलेट आणि मग ते खाण्यासाठी तयार होणार आहेत। एका साईडने ऑलमोस्ट झालेले आहेत पापलेट। आता आपण त्यांना पलटी करूयात आणि दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊयात। जेवढे ते दिसत आहेत छान, तशीच त्याची टेस्ट पण एकदम टेम्पटिंग आणि खूपच छान लागतात हे असे फ्राय केल्यावर। सो आपले हे पापलेट आता तयार आहेत आणि आपण ते सर्व करून घेऊयात।
हे पापलेट तुम्ही नुसते देखील खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. आणि मस्त पांढरा कांदा आणि त्यावर असा लिंबू पिळायचा आहे मस्त, आणि ते आता खायला तयार आहेत. सो आजची ही फ्राय पापलेटची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.